अरे आपला देश कसा प्रगत होणार? आपण एकमेकाची जर अशी जिरवत बसलो तर प्रगती कशी होणार? महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की शेतकरी बांधवांचे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हजारो फोन यायला लागलेले आहेत. शेतकऱ्यांनी अनेक लोकांचे रस्ते अडवलेले आहेत. काल तर मला अहमदनगर जिल्ह्यातनं फोन आला होता. अक्षरशः तो शेतकरी रडतोय फोनवरनं. त्या शेतकऱ्याचा ऊस गेली 14 महिने झालेले आहेत. त्याचा शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला घालवायचा आहे आणि त्याची वाट अडवलेली आहे. अरे भावानो, काय फालतू कारणासाठी हे सगळं चाललेलं आहे. मी नेहमी म्हणतोय की जमीन काय आपल्या उरावर घालून न्यायची नाहीये. काय फायदा नाहीये. अरे माणुसकी चीज ठेवा. बावनकुळे साहेब, तुम्ही सुद्धा अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत की तुम्ही म्हणताय कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही वाढ देणार. अहो सर बांधावरनं सुद्धा वाढ द्यायला तयार नाहीये. अरे आपला देश कसा प्रगत होणार? आपण एकमेकाची जर अशी जिरवत बसलो तर प्रगती कशी होणार? म्हणून मी नेहमी प्रमाणे तुम्हाला परत हात जोडून सांगतोय, फार वाईट परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणाच्या शेतामधल्या तुम्ही पाण्याच्या पाईपलाईन सुद्धा फोडलेल्या असे सुद्धा फोन येतात. अनेकांचे रस्ते असे उकडून टाकलेले फोटो मला येतात. अरे नका असे करू, नका करू. मी हात जोडून विनंती करतोय की शेतकरी बांधव आपल्या शेजारी आहे. समजा 2 मिनिटासाठी तुमचीच वाट अडवली असती आणि तुमचं नुकसान झालं असतं, कसं वाटलं असतं? अरे अखंड वावर रिकामा ठेवता आणि बांध पोखरत बसता. अरे किती खालच्या दर्जाचे विचार आहेत तुमचे. अरे मशानात जाता असं विचार करा 2 मिनिटासाठी. त्या मशानात जाताना काही घेऊन जाणार नाही, पण मशानात जर गेलात तर निश्चितपणे पाठीमागं राहील ते तुमची आठवण. तर मग तुम्ही वागलात कसे याची शहानिशा होते. मी म्हणून सांगतो, चांगलं वागा, चांगलं सहकार्य करा, 2 पावलं मागं घ्या, पण वाटा अडवल्यात ना त्यांच्या वाट्या खुल्ल्या करा, एकमेकाला सहकार्य करा, अशीच मी आपल्याला विनंती करतोय. धन्यवाद.